हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 कंपनीचे भांडवल याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण भाग भांडवल मिळवण्याचे विविध प्रकार, कर्मचारी भाग विकल्प योजना, भाग वाटप प्रक्रिया, भाग हप्ते मागणी, भाग प्रमाणपत्र आणि भाग भांडवल याचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण भाग भांडवल मिळवण्याचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. भाग भांडवल मिळवण्याचे विविध मार्ग. कंपनी कायदा 2013 मधील कलम 23 अनुसार खाजगी व सार्वजनिक कंपनीला विविध प्रकारच्या प्रतिभूती विकून भांडवल उभा करता येते. या प्रतिभूतीमध्ये प्रामुख्याने भागांचा समावेश होतो. या सर्व प्रतिभूतींची विक्री करण्यासाठी त्यांना माहिती पत्रकाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व प्रतिभूतींची विक्री करून कंपनी आपले भांडवल उभा करू शकते. त्यासाठी खाजगी भाग विक्री, सार्वजनिक भाग विक्री, हक्क भाग आणि बोनस भाग या 4 विविध मार्गांचा स्वीकार कंपनी करू शकते. खाजगी भाग विक्री. ज्यावेळी सार्वजनिक कंपनीला आवश्यक असणारे भांडवल काही ठराविक व्यक्ती, संचालक, प्रवर्तक, त्यांचे मित्र, नातेवाईक यांनाच भाग विकून केले जाते, त्याला खाजगी भाग विक्री असे म्हणतात. खाजगी भाग विक्रीमध्ये भाग बाजारात भागांची नोंद केलेलीच असते असे नाही. खाजगीरित्या भागांची विक्री करण्यासाठी 200 पेक्षा कमी लोकांना प्रस्ताव दिला असेल व भागावरील रक्कम मिळालेली असेल तर असे भाग हे खाजगी भाग विक्री असे समजले जातात. खाजगी भाग विक्रीची पद्धती. ज्यांना खाजगीरित्या भागाची विक्री करावयाची आहे त्यांनी नावे ठरविणे. खाजगी भाग विक्रीसाठी पत्र तयार करून संबंधितांना पाठवणे. म्हणजेच ज्या व्यक्तींना आपल्याला खाजगीरित्या भागांची विक्री करायची आहे त्यांची नावं सुरुवातीला ठरविली जातात. अशा व्यक्तींना पत्र पाठविले जातात. भागधारकांच्या सभेत विशेष ठराव पास करून भागधारकांच्या भाग विक्रीला परवानगी दिली जाते. म्हणजे भागधारकांच्या सभेमध्ये या भाग विक्रीसाठी परवानगी घेणे देखील गरजेचे असते. संभाव्य भागधारकांचे खाजगी भाग विक्रीची प्रत पाठवावी लागते. खाजगी भाग विक्री संदर्भात सर्व व्यवहारांचे रेकॉर्ड करणे, सर्व व्यवहार नोंदणी करणे देखील गरजेचे असते. नोंदणी अधिकारी व सेबीकडे खाजगी भाग विक्रीबाबत परवानगी मागवावी लागते. जर नोंदणी अधिकारी आणि सेबी यांची परवानगी असेल तरच खाजगी पद्धतीने भाग विक्री करता येऊ शकते. ज्या व्यक्तींना आपण विकायची नावे म्हणजे ज्या व्यक्तींना भाग विकणार आहोत त्यांची नावे आपण ठरवलेली असतात, तर अशा व्यक्तींकडून देखील होकार मिळवणे आवश्यक असते आणि हा होकार मिळवून त्यांच्याकडने पैसेसुद्धा मिळवावे लागते. भाग विक्रीपासून आलेला पैसा स्वतंत्र बँक खात्यात ठेवला जातो. संबंधिताला म्हणजे अर्ज आलेल्या अर्जदारांना भागांचे वाटप केले जाते आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे कोणत्या कशा रीतीने विभागाचे वाटप करण्यात आलेले आहे, कोणते भाग कशा पद्धतीने दिले गेलेले आहेत याची माहिती देणे देखील गरजेचे असते. खाजगी भाग विक्रीसाठी अटी. खाजगी भाग विक्रीसाठी एका वर्षात जास्तीत जास्त 200 लोकांना प्रस्ताव पाठविता येतो. 200 पेक्षा जास्त लोकांना हा प्रस्ताव देता येत नाही. खाजगी विक्रीच्या पूर्वीच्या प्रस्तावानुसार सर्व प्रतिभूतींची विक्री झाल्यानंतर नवीन प्रस्ताव तयार करता येत नाही. म्हणजेच एखादा प्रस्ताव तयार केल्यानंतर त्याच्या प्रतिभूती ह्या विक्री जर झालेल्या असतील तर नवीन प्रस्ताव हा तयार करता येत नाही.
एका वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त 5,000 रुपयाचे भाग विकता येऊ शकतात. या पद्धतीने एका वर्षात जास्तीत जास्त 4 वेळा भागांची विक्री करता येते आणि 2 प्रस्तावामध्ये किमान 60 दिवसांचे अंतर असणे देखील गरजेचे असते. प्रतिभूतींची सार्वजनिक विक्री किंवा विक्रीचा प्रस्ताव. ज्यावेळी कंपनी एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला भाग अथवा कर्जरोखे यांचे वाटप करते आणि त्यानंतर त्या व्यक्तीद्वारे सर्वसामान्य जनतेला कंपनीचे भाग अथवा कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करते, त्यावेळी कायद्याच्या भाषेत या कायद्याला विक्रीचा प्रस्ताव असे म्हटले जाते. भाग विक्री करण्याची प्रक्रिया सेबीच्या मार्गदर्शनानुसार होत असते, म्हणून भाग विक्रीच्या संदर्भात सेबीच्या मार्गदर्शन सूचना काय आहेत हे पाहणे गरजेचे समजले जाते. नव्याने स्थापन झालेल्या सार्वजनिक कंपनी स्थापन झाल्यापासून 1 वर्षाच्या आत भागाची विक्री करता येते. मात्र भागाची विक्री करताना भागाच्या दर्शनी किमती एवढेच मूल्य आकारता येते. परंतु 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या आणि सातत्याने नफा कमवलेल्या कंपनीला दुसरी नवीन कंपनी स्थापन करता येते. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या कंपनीने पुढील 5 वर्षासाठी 50% भागभांडवल खरेदी करावे लागते आणि उरलेले 50% भागभांडवल लोकांकडून गोळा करता येऊ शकते. म्हणजेच एका वर्षाच्या आत जर नोंदणी झालेली असेल तर अशा कंपनीला त्यांच्या दर्शनी मूल्याएवढेच रक्कम आकारून भागभांडवल उभा करता येऊ शकते. मात्र जर एखाद्या कंपनीचे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल आणि त्या कंपनीला सातत्याने नफा होत असेल तर ती कंपनी दुसरी एखादी नवीन कंपनीसुद्धा स्थापन करू शकते. मात्र अशा कंपनीचे किमान 5 वर्षासाठी 50% भागभांडवल जुन्या कंपनीने खरेदी करणे गरजेचे असते. माहितीपत्रक प्रसिद्धीला देण्यापूर्वी सेबीची परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच माहितीपत्रकातील नमूद केलेली माहिती किंवा माहितीपत्रकातील मसुद्यात सेबीकडून मान्यता घ्यावी लागते. कंपनीच्या प्रवर्तकांनी भागांची विक्री करताना केवळ आपल्या संबंधितांना न करता भागाची विक्री ही खुल्या पद्धतीने केली पाहिजे. वरील दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना आपले भाग भारतातील कोणत्याही स्टॉक एक्सचेंज मार्फत विकता येतात. अस्तित्वात असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या यादीत नाव असलेल्या कंपनीस भागांची विक्री कोणत्याही किमतीस करण्याची परवानगी आहे. मात्र अशा कंपनीस माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी सेबीची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. माहितीपत्रकात कंपनीच्या एकूण मालमत्तेचा तपशील नमूद केला पाहिजे. माहितीपत्रकात गेल्या 2 वर्षातील भागांच्या किमती संबंधी अधिकतम आणि लघुत्तम या दोन्ही किमती नमूद केलेल्या असल्या पाहिजेत. आता पाहूया भागांची विक्री कशी होते. भागांची विक्री 2 पद्धतीने होते. एक, दर्शनी किमतीला भागाची विक्री म्हणजेच कंपनीचा ज्या किमतीचा शेअर आहे त्याच किमतीला भागांची विक्री. समजा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत, भागाची किंमत ही 100 रुपये आहे, तर त्या कंपनीला त्या भागाची विक्री ही 100 रुपयाप्रमाणेच करावी लागते आणि गुंतवणूकदार 100 रुपये देऊनच भागाची खरेदी करू शकतात. जर कंपनीच्या तरतुदीमध्ये असेल तर त्या भागाची रक्कम ही काही कंपन्या हप्त्याने सुद्धा गोळा करू शकतात किंवा एकरकमीसुद्धा वसूल करू शकतात. दुसरी पद्धत आहे वाढावा घेऊन भागाची विक्री. काही कंपन्या आपल्या दर्शनी भागापेक्षा अधिक किमतीने भागांची विक्री करतात, त्यावेळेस त्याला वाढावा घेऊन भागाची विक्री म्हटले जाते. उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीची भागाची किंमत 100 रुपये आहे
आणि कंपनीने तो भाग 10 रुपये जादा किंमत आकारून 110 रुपयाला जर विकत असेल तर त्यावेळेस त्याला वाढावा घेऊन भागांची विक्री असं म्हटलं जातं. आणि ही वाढावा घेतलेली अमाऊंट कंपनीच्या शेअर प्रीमियम अकाउंटवर जमा होते. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट हे वेगळं असणार आहे आणि शेअर प्रीमियम अकाउंट हे वेगळं असणार आहे. कंपनीची दर्शनी किंमत ही शेअर कॅपिटलच्या अकाउंटला जमा होईल आणि शेअर प्रीमियम वाढावा किंमत ही शेअर प्रीमियम अकाउंटला जमा होईल. भाग विक्रीची कार्यपद्धती. भाग विक्रीच्या कार्यपद्धतीमध्ये पहिला टप्पा येतो भाग अर्जांची विक्री केल्यानंतर प्राथमिक स्वरूपाचे निर्णय घेण्याबाबत. लक्षात घ्या, भाग विक्रीला काढण्यापूर्वी कंपनीला किंवा कंपनीच्या संचालकांना प्रवर्तकांना काही प्राथमिक स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, भाग भांडवल किती उभारावयाचे आहे, कसे उभारावयाचे, भागाची विक्री कशी करायची आहे, भाग भांडवल बाजारामध्ये नोंद करावयाची आहे किंवा नाही, असे प्राथमिक स्वरूपाचे निर्णय हे भाग विक्रीच्या प्राथमिक टप्प्यामध्ये येतात. त्यानंतर बँकर्स, भाग दलाल, मध्यस्थ यांची नियुक्ती केली जाते. भाग भांडवलाच्या नोंदीची व्यवस्था केली जाते. भाग विक्री करत असताना बँकर्सची नेमणूक करणे गरजेचे असते. त्याकरिता बँकेशी आवश्यक तो करार करावा लागतो. बँकेमध्ये खाते उघडावे लागते आणि या खात्यामध्ये बँकेचे शेअर्सच्या रकमा जमा होत असतात. या बँकर्सच्या नियुक्तीनंतर भाग दलालाची नियुक्ती केली जाते. भाग दलालाच्या नियुक्तीनंतर मध्यस्थांची नियुक्ती करावी लागते. गरज वाटल्यासच मध्यस्थांची नियुक्ती केली जाते, अन्यथा भाग दलालामार्फतच भागांची विक्री होऊ शकते. जर कंपनीला आपले भाग भांडवलात बाजारामध्ये नोंदवावयाचे असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करून नोंदीची व्यवस्था करावी लागते. नंतर येतो टप्पा माहिती पत्रक प्रसिद्ध करणे. बँकर्सचे नाव, कंपनीचे भाग यासारख्या सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर हे माहिती पत्रक प्रसिद्ध केले जाते. माहिती पत्रकाच्या अग्रभागी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे असे निवेदन द्यावे लागते. नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रत दाखल केलेली आहे याचे देखील निवेदन द्यावे लागते. नंतर आहे भाग विनंती अर्जाचे संकलन. कंपनीच्या माहिती पत्रक प्रसिद्ध करत असताना त्या माहिती पत्रकाबरोबरच भाग विनंती अर्ज जोडलेला असतो. जे इच्छुक गुंतवणूकदार आहेत ते विनंती अर्ज सादर करीत असतात. हा विनंती अर्ज गोळा करणे, त्या विनंती अर्जाबरोबर जमा झालेली रक्कम शेअर ॲप्लिकेशन अकाउंटवर जमा केली गेली जाते. लक्षात घ्या, जी विनंती अर्जाबरोबर मिळणारी रक्कम आहे ती भागाच्या दर्शनी मूल्याच्या 5% जास्त असता कामा नये. ही रक्कम बँकेमध्ये जमा झाल्यानंतर त्याची पावतीसुद्धा दिली जाते. अर्जदारांच्या यादीत नाव दाखल करण्याचे काम बंद करणे. म्हणजे भाग विक्रीसाठी जे विनंती अर्ज मागवलेले आहेत त्यासाठी अंतिम तारीख व वेळ हा डिक्लेअर केलेला असतो, जाहीर केलेला असतो. तर ती वेळ किंवा तो दिनांक आल्यानंतर अर्ज स्वीकारणे बंद करण्याचे कार्य देखील भाग विक्रीच्या कार्यपद्धतीमध्ये येत असते. माहिती पत्रक प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून कमीत कमी 3 दिवस ही तारीख पुढची असली पाहिजे. नंतर येतो अर्जाची छाननी व तपासणी करणे. बँकेकडून वेळोवेळी आलेले अर्ज गोळा करून त्यांची छाननी केली जाते. ही छाननी करत असताना वेगवेगळे निकष लावले जातात, जसे की अपूर्ण भरलेले अर्ज, नियमबाह्य अर्ज, उशिरा आलेले अर्ज, अर्ज रक्कम न भरलेले अर्ज आणि योग्य पद्धतीने आलेले अर्ज
या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते निकष लावून अर्जांची छाननी केली जाते, तपासणी केली जाते. नंतर भाग अर्ज व वाटप तक्ता तयार केला जातो. अर्जाची छाननी व तपासणी झाल्यावर प्रत्येक भाग अर्जाला क्रमांक दिला जातो. भाग अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख संपल्यावर नावाच्या अध्यक्षरानुसार किंवा त्यांनी मागितलेल्या भागाच्या संख्येनुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं व भाग अर्ज वाटप तक्ता तयार केला जातो. आणि शेवटचा टप्पा येतो किमान भांडवलाचे अर्ज पूर्ण करणे. भाग अर्ज व वाटप तक्ता तयार केल्यानंतर कंपनी चिटणीसाला माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या किमान भांडवलाची रक्कम उभारण्याची अट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम भाग अर्ज रकमेच्या स्वरूपात प्राप्त झाली आहे किंवा नाही हे पाहावे लागते. कारण ही अट पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक कंपनीला आपले भाग वाटप करता येत नाहीत. नंतरचा मार्ग आहे हक्क भाग. कंपनी कायद्याच्या कलम 81 नुसार सार्वजनिक कंपनीचे प्रथम भाग म्हणजेच सार्वजनिक कंपनीचे भाग वाटप करत असताना विक्रीनंतर विक्रीला पाडलेल्या भागाचे वाटप करताना कंपनीच्या वर्तमान भागधारकांना इतरांच्या आधी भाग मिळविण्याचा हक्क आहे. म्हणून अशा पद्धतीने विक्रीला काढलेल्या भागांना हक्क भाग असे म्हणतात. कंपनीच्या संचालकांनी वर्तमान भागधारकांना डावलून आपल्या नातेवाईकांना व मित्रांना भाग वाटप करू नये अशी तरतूद करण्यात आली आहे. परंतु या कलमांच्या करता पुढील काही परिस्थिती लागू होत नाही. जसे की खाजगी कंपनीने नवीन भागभांडवल विक्रीस काढलेले असेल तर जर खाजगी कंपनीने नवीन भागभांडवल विक्री काढले असेल तर पूर्वीचे भागधारक अस्तित्वातच नसतात. मग अशा परिस्थितीत हक्क भाग ही तरतूद लागू होत नाही. कर्ज रोख्यांचे विशिष्ट मुदतीनंतर भागात रूपांतर केल्यामुळे भाग भांडवलात वाढ होत असते. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हक्क भागाची तरतूद लागू होत नाही. दीर्घकालीन कर्ज लोकांना परतफेडीसाठी जास्तीचे भागभांडवल विक्रीला काढून ते भाग फक्त सावकारांना दिल्यास हक्क भागाची तरतूद लागू होत नाही. नंतरचा मुद्दा आहे बोनस भाग. भाग भांडवल उभा करण्याच्या मार्गातील हा शेवटचा प्रकार आहे बोनस भाग. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार राखीव निधीतून अस्तित्वात असलेल्या भागधारकांना बोनस भाग देता येतात. म्हणून राखीव निधीतून भागधारकांना पैसे न भरता जे भाग मिळतात त्यांना बोनस भाग असे म्हणतात. कंपनी कायद्यातील कलम 63 नुसार कंपनी तिच्या अस्तित्वात असलेल्या भागधारकांना कंपनीचा राखीव निधी किंवा भाग वाढावा रक्कम किंवा तिच्या भांडवल परत निधीतून बोनस भाग देता येतात. या भागासाठी जुन्या भागधारकांना कोणताही मोबदला द्यावा लागत नाही. या कलमातील तरतुदीनुसार बोनस भाग देण्यासाठी काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत. त्या अटीमध्ये नियमावलीमध्ये तशी तरतूद असावी. भागधारकांच्या सभेत बोनस भाग देण्याबाबत ठराव मंजूर केलेला असावा. बोनस भाग देण्यासाठी संचालक मंडळाची संमती असावी. कंपनीने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज वेळोवेळी दिलेले असावे. भाग वाटपाच्या वेळी जर काही भागावर रक्कम देय असेल तर त्यावरील सर्व रक्कम पूर्ण मिळालेली असावी. कायद्यात दिलेल्या इतर सर्व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. कोणत्याही परिस्थितीत कंपनीच्या लाभांशाच्या मधून बोनस देता येत नाही. हे झालं कंपनीच्या भागवाटपाच्या संदर्भातील विविध मार्गांचा अभ्यास. थँक यू.